आगळा आहे ना, तर हे बघा याची साईज मी तुम्हाला पहिलेही दाखवली. पलीकडल्या साईडनं ते होल जास्त होतं आणि आता ह्या साईडने का, कारण ते शत्रूला लवकर समजावून किंवा त्या कन्फ्यूज व्हावं आणि त्याचा वेळ तिथं जावा म्हणून केलेलं आहे ठिकाण. तर आता हे बघा याच्यामध्ये लोंडका फसलेला आहे बघा, आजही तुम्हाला इथं पाहायला मिळतो. हा बघा ओंडका, इथे याच्यामध्ये ओंडका फसलेला आहे. तर त्या काळातलाच ओंडका आहे हा. आणि हे बघा हा बघा इथं, हे बघा हे आगळचं ठिकाण किती थोडं इथं छोटं आणि तिकडलं आतमध्ये जास्त आहे. हे म्हणजे प्रत्येक दरवाजावरती टाकलेलं आहे त्यांनी हे ठिकाण. चला आता आपण समोर जाऊ आता. आणि हे जे दिसतंय ना हे वरती आहे, तर हे जाणीवबुजूक वरती केलेलं. आपण पहिले एक दुसऱ्या दरवाजामध्ये बघितलंय घोड्यांवर बसलेल्या सैन्याला मारण्यासाठी. तर सेम तेच हे ठिकाण आपल्याला परत इथं बी पाहायला मिळतं आपल्याला. आता आपण अजून समोर जाऊया थोडं. हे ठिकाण बघा, ॲक्च्युली ही 2 ताळी बिल्डिंग होती त्यावेळेस. म्हणजे 2 ताळी हे होतं, हे हेमाडपंथी म्हणता येईल याला. हेमाडपंथी स्ट्रक्चरमध्ये याला बांधकाम केलेलं आहे. कशामुळे हेमाडपंथी म्हणतो मी, कारण हे जे पिलर आहेत तर हे लॉक पद्धतीने इथं बसवलेले आहेत आणि या भारतीय शैलीमध्ये हेमाडपंथी मध्ये याचं बांधकामाचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आता वरचा भाग पडला आहे याचा, पण तुम्ही जर तिथलं जर तुम्ही बघितलं त्याच्यावरून कळतं बघा, ही 2 ताळी बिल्डिंग आहे आणि याची इतिहासात पण नोंद आहे. आणि या किल्ल्याचं जो काही स्ट्रक्चर आहे त्यात याचं सांगितलेलं आहे की 2 ताळी बिल्डिंग होती. हिचा वापर ज्यावेळेस दमून आलेले असायचे सैनिक वगैरे काम करून, तर त्यांना विश्रांतीसाठी हिचा या इमारतीचा वापर करायचे. आणि युद्ध काळामध्ये हिचा वापर शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी सैनिकांना हिचा वापर केला गेला आहे बिल्डिंगचा, असं नोंद आहे. आता आपण काय करूया, एकदा सरस्वती बावडी बघूया. आणि आपण जे आता बुरुज बघितले सर्व, तर त्या बुरुजावरती जाऊन आपल्याला काय बघायला मिळतंय तर ते बघूया आपण. तर पहिले आपण बुरुज बघू, नंतर मग सरस्वती बावडी बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपण समोर जाणार आहोत. तर या आता आपण बुरुजाकडे जाऊया एकदा. रस्ता हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा सोडलेला, हा जाणीवपूर्वक सोडलेला आहे. का? कारण हा जो रस्ता आहे ना, ह्या रस्त्यामध्ये इथं ज्यावेळेस घोडे, हत्ती त्यावेळेस शत्रू सैन्याचे आत यायचे, तर ते येत असताना त्यांचे पाय मोडावे किंवा त्यांना त्यांची जी गती असायची पळण्याची तर ती कमी व्हावी, तर त्याचा हा मेन इंटन्स. त्यामुळं हा रस्ता जाणीवपूर्वक असा यांनी ठेवलेला रस्ता आहे. नाही तर त्यांना एवढा मोठा किल्ला बनवू शकतात ते, तर त्यांच्यासाठी हा रस्ता व्यवस्थित बनवणं काय अवघड होतं? नाही, पण जाणीवपूर्वक. आणि याचा दुसरा आणखी एक बेस्ट फायदा, जे किल्ल्यावरतून जे येणारं अतिरिक्त पाणी आहे, ते पाणीसुद्धा तुम्हाला या दगडाच्या मधनं जाण्यासाठी मार्ग निघतो याच्यातनं सुद्धा. ह्या मित्रांनो, या किल्ल्यावर अशा खूप काही गोष्टी आहे ज्या आपल्या नजरेसमोर आहेत पण नजरेत येत नाही. ही आपल्या हिंदू देवतांची मूर्त आहे बघा इथं किल्ल्यावरती. या सरस्वती बावडीकडे येत असताना तुम्हाला एक बुरुज दिसेल, त्या बुरुजावरती आहे. जर आलात तर आवर्जून बघा. तर आता आपण हे बघा, आपण आता ह्या बुरुजावर जात आहोत. बुरुजावर जाण्याचा आपला इंटेन्स काय, तर आपल्याला वरती जाऊन काय कसं दिसतं समोरचं हे तुम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे आपण हे बुरुज पाहणार आहोत. तर या बुरुजावर जाऊ आपण. आता बुरुजावर आपण आलो आहोत.
तर इकडं बघा, या तुम्ही समोर या आणि इथनं बघा, इथनं बघा तुम्हाला काय दिसतंय ते. इथनं बघा, म्हणजे समोरचा चक्रव्यूह पूर्ण दिसतोय. आता समोर या आणि इथनं बघा, इथनं बी तुम्हाला चक्रव्यूह पूर्ण दिसन. म्हणजे समोर येणाऱ्या शत्रू सैन्याला अटकवल्या जाईल इथं, पण वरच्या सैनिकाला शत्रू सैन्याची पूर्ण हालचाल काय करतोय हे दिसन. आता हा भाग जो आहे, तर हा शस्त्र कोठार वगैरे किंवा शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी ह्या सैनिकांना त्यांच्यासाठी केलेला भाग आहे हा. आता हा कशासाठी बनवला आहे हे बघा. इथनं आपण ज्या आतून ज्या आपण खिडक्या वगैरे बघितल्या होत्या किंवा आपण ह्याच्या तर बुरुजाच्या, ते बघा इथं खूप सारा पसारा ठेवलेला आहे, मग आत नाही जाता येणार. पण तिथनं बघण्याच्या, तिथनं लक्ष ठेवण्याच्या त्या खिडक्या आणि त्या 3 खिडक्या बघा इकडल्या, जे राजा आल्यानंतर आपण त्याला त्याच्या स्वागत कार्य केलं जायचं, तर त्या 3 खिडक्या त्या. पण जी वस्तू आज पाहायला मिळते ती आल्यानंतर आवर्जून बघा, नंतर मिळेल की नाही पाहायला माहिती नाही. वरती पण राहण्यासाठी व्यवस्था आहे, पाणी वगैरे पिण्यासाठी. वरती छोटासा एक राजनबी आहे आतमध्ये, तो मी पहिले आलो होतो त्यावेळेस मी बघितला होता. आता मी परत तिथं नाही जाणार. आता आपण जाऊया समोर सरस्वती बावडीकडे. सरस्वती बावडी वगैरे आपण बघूया. तोपर्यंत एकदा हाईदला पूर्ण वर बुरुजावरून दिसणारा पूर्ण तिथं समोर आहे ना एक हे दिसत असेल बघा, देवळी.
तर त्या देवळीमध्ये पहिले सरस्वती मातेची मूर्त होती, त्यामुळे हिला सरस्वती बावडी असं नाव देण्यात आलं. आता ती मूर्त पाहायला नाही मिळणार इथं. आणि इथनं पाणी वाहून नेणारे जे काही असायचे सैनिक असायचे, त्यांना राहण्यासाठी केलेलं हे छोटंसं एक खोल्या होत्या इथं. आणि ह्या बावडीमध्ये पाणी येण्याचं जे साधन आहे, तर हे डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळं याच्यातलंच पाणी इथं येणार. आणि याचा वापर ते नंतर करायचे पाणी पिण्यासाठी वगैरे त्यासाठी. आता हिचं बघा, ही बावडीला पण खूप प्रमाणामध्ये तडे वगैरे गेले होते, तर हिचं नंतर काम करण्यात आलं. तर तुम्ही बघू शकता बघा, तिथनं तुम्हाला काही दगड नवीन दिसत असतील बघा. आणि जर तुम्ही खाली बघितलं तर खाली बघा, तिथून तुम्हाला खाली नाही का काही दगड काळे आणि काही थोडेसे लाल दगड वगैरे दिसत असतील बघा. तर हे जे लाल दगड वगैरे आहे, काळे आहे, तर हे ओरिजिनल जुने म्हणजे त्या काळामध्ये जे काम झालं होतं ते. आणि नंतर मग हे वरतून जे नंतर बांधकाम करण्यात आलं, तर नंतरचं हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. पण सरस्वती बावडी हे खरंच ठिकाण पाहण्यासारखं आहे. च्या तंत्रज्ञानापेक्षा त्यावेळेचं ज्यांचं जे पाणी साठवण्याचं पाण्याला जमिनीमध्ये विसर्जित करण्याचं जे तंत्र होतं, ते किती विकसित होतं किंवा ते किती चांगल्या पद्धतीचं होतं, ते आपल्याला आज 200 वर्षानंतरही इथं पाहायला मिळतं. तर हे शिकण्यासारखं आहे. आता आपण सरस्वती बावडी बघितली आहे आणि आता आपण जाणार आहोत सरस्वती बावडीपासून समोर आपल्याला काय बघायला मिळतं आहे ते आपण बघूया एकदा आता. आणि इथं जास्त वेळ थांबणं ॲक्च्युली सध्या धोक्याचं आहे मित्रांनो. का तर इथं बिबट्या आहे, जो सोडलेला आहे सध्या बिबट्या. त्याच्यामुळं इथं हे प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि इथं पाणी प्यायला येऊ शकतो तो. त्याच्यामुळं जर तुमच्यासोबत कोणी गाईड्स असेल किंवा कोणी सोबत असेल तरच येण्याचं धाडस करा. नाहीतर येऊन सरळ तुम्ही किल्ला बघून गेलात तरी चालेल, पण नको त्या ठिकाणी धाडस करण्यात काही कसलाही अर्थ नसतो. चला आता आपण जाऊया समोर.